बोगस मतदाराच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची जी आहे ती भेट घेतलेली होती। 2 दिवस ह्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या। मात्र त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या सगळ्याची चौकशीचे आदेश दिलेले आहे। आपल्यासोबत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। सर, खरं तर तुम्ही आक्रमक भूमिका निवडणूक आयोगाच्या समोर मांडलेली होती। आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि सगळे अहवाल जे आहेत ते आल्यानंतर तुम्हाला इथे पाठवणार आहेत। आणि प्रश्न असा आहे की सगळंच संशयास्पद आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक होण्याच्या आधी आम्ही तक्रार केलेली की मतदार याद्यांमध्ये घोटाळा होतोय। लोकसभेला का नाही केली आम्ही? विधानसभेची निवडणूक होण्याच्या अगोदर आम्ही सांगितले तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, तुमच्याकडनं मतदार डिलीट होत आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ह्यांचे मतदारांना मुद्दामून वगळलं जात आहे, मुद्दामून त्यांचे नावं डिलिशनमध्ये जात आहेत। कुठल्याही कोणी म्हणजे ते गावातली माणसं नाही आहेत पण त्या गावात त्यांची नावं आहेत, असे प्रकार घडत आहेत। आता माझ्या हातात उदगीरमधलं एक लातूर उदगीर विधानसभेचा हे आहे, अंतेश्वर गंगाराम शिंदे या माणसाची 3-4 ठिकाणी नावं आहेत आणि अशी कमीत कमी 1 लाखभर नावं आहेत जी 4-4 ठिकाणी 5-5 ठिकाणी आहेत। हे काय आहे? म्हणजे कशा निवडणुका घेणार तुम्ही? आता साधी गोष्ट आहे, डिलिमिटेशन तुम्ही करा पण करताना 2000 जो पुढे जाऊ नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, नाही मानलं यांनी। तुम्ही जी यादी दाखवताय अशीच काही मला सांगतो, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेशही मानायला तयार नाही आहे ते। डिलिमिटेशन करताना 22चा जो डिलिमिटेशनचा फॉर्म्युला आहे त्याच्या पुढे जाऊ नका, यांनी 22चा फॉर्म्युला बाजूलाच ठेवला, नवीन डिलिमिटेशन राजकीय सोयीचं करून आणलं। आणि म्हणजे उच्च न्यायालयात सुद्धा ज्या आक्रमकतेने इलेक्शन कमिशनने जायला पाहिजे, आता महाराष्ट्रात नाही याचिका पडल्या आहेत आणि उच्च न्यायालयात तारीख न घेता 31 ऑक्टोबरपर्यंत सगळं संपायचं असं आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं, असं सांगतायत ते। आता प्रश्न असा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं की 22चं तुम्ही बेसलाईन धरा आणि 22ला जे डिलिमिटेशनचा आधार होता त्या आधाराच्या पुढे जाऊ नका। तुम्ही नाही मानलं, तुम्ही 25चा डेडलाईन करून लिमिट लाईन करून टाकलीत का? 22चं का नाही करत आहे जर सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितले तर? हा सगळा फ्रॉड झालेला आहे। इलेक्शन कमिशननी मतदार याद्यांमध्ये जो काही घोटाळा करून ठेवला आहे, जो गोंधळ घातला आहे, असे अचानक कसे काय मतदार वाढले हो? विधानसभेच्या नंतर 50 लाखांनी मतदार वाढतात, असे कसे शक्य आहे 4 महिन्यात? मतदान तुमचं 5 वाजेपर्यंत 1% असतं आणि त्याच्यानंतर 15% वाढतं। तुम्ही जे आरोप केले होते आणि निवडणूक आयोगाकडून जी माहिती मिळते त्यामुळे तुमच्या आरोपात फार तथ्य नाही असं एकंदरीत पाहायला मिळते। कारण त्यांनी नागपूरचं उदाहरण दिलेलं आहे की नागपूर एका घर दाखवलं आणि 200 आहेत। त्यांचं म्हणणं आहे का झोपडपट्टी असल्यामुळं तिथं घर क्रमांक पडल्यानं एकच घराचा क्रमांक आहे। असं आहे की किती ठिकाणी, जसं मी सांगितलं की केशनंद नावाचं गाव आहे शिरूर जिल्ह्यातलं, शिरूर मतदारसंघातलं, तिथे 1 नंबरच्या घरावरती 200च्या अधिक मतं आहेत आणि तिथे सगळ्या अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की 1 नंबरचं घरच नाही आहे। त्यांचं तेच म्हणणं आहे का झोपडे असेल तर घर क्रमांक पडला त्यामुळे डॅश किंवा मग 1 घर पडलेलं आहे, घर क्रमांक 1 नाहीच आहे तिथे, असं लिहून दिलेलं आहे। मतदारांची माहिती मागितली त्यामुळे गोपनीय आहे, देता येणार, कायद्यान्वये तुम्हाला मतदारांची माहिती द्यावीच लागते, ते पब्लिक डॉक्युमेंट आहे। दुसरं तुम्ही जे आरोप केले होते की त्यामध्ये आपण पाहतोय यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2 ठिकाणी मतदारसंघामध्ये भांडूपमध्ये मोहननंदा बिलवा यांचं 3 मतदार याद्यांमध्ये नाव होतं, भांडूप आणि विक्रोळीमध्ये। त्यांचं म्हणणं असं आहे की 15 एप्रिल 2025 आणि 9 एप्रिल 2025 डिलीट केलंय। याच्या आधी त्यांनी मतदान केलं ना विधानसभेमध्ये, 3-3दा, 4-4दा, 5-5दा वाटोळं झालं ना विधानसभेमध्ये। म्हणजे वोट चोरी झाली, तुम्ही सत्ता मिळवली आहे, तुम्ही पुराव्यानिशी सांगताय आधी झालंय, आता नाही होणार म्हणजे आम्ही बोंबाबोंब केल्यावर। अरे आम्ही बोंबाबोंब केली तर मतदार याद्या सरळ करा आणि मग करा ना सगळं। म्हणजे हेच पुराव्यानिशी सांगतायत की हो विधानसभेमध्ये झालं, लोकांनी 4-4 वेळा मतदान केलं। एप्रिल सांगतायत ना, एप्रिलला काढलं, मग आमचं मतदान झालं नोव्हेंबरमध्ये, म्हणजे नोव्हेंबरला ह्या माणसाने केलं ना मतदान। मग 3दा मतदान करणं हा गुन्हा आहे, मग त्याला काय अटक बिटक करणार आहेत का? आता तुमची भूमिका काय असणार यावरती? नाही, आता बघूया ना, त्यांचं उत्तर नाही आलं, काय नाही आलं, आम्हाला बघावं लागेल। आता रस्त्याची लढाई लढणार तुम्ही? बघू ना, लढाई तर लढणार, आता ती कशी लढायची ते ठरवतील सगळे मिळून। दुसरा प्रश्न आता असा आहे की संजय राऊतांनी जवळपास ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेची युती जी आहे ती एक प्रकारे जाहीर केलेली आहे आणि आम्ही 72 क्रॉस करू वगैरे अशी सुद्धा घोषणा केली आपल्याला पाहायला मिळते। असं आहे की ते बोललेत ना, ते बोलल्यानंतर मी त्याच्यावर का बोलावं?
चर्चा काय झाली का तुमच्यासोबत? जर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय भूमिका असणार आहे? असं आहे की आम्हाला आमचे विचार आहेत, आम्हाला आमच्या सोयी बघाव्या लागतील, कशा काय करायचं करावं लागेल, त्याच्यात काय. महाविकास आघाडी एकत्र लढेल असं सध्या तरी आमचं चित्र आहे. मनसेला सोबत येणार तुम्ही? बघू ना, अजून चित्र काहीच स्पष्ट नाही. आता आघाडीची अजून चर्चा पण नाही. आम्ही कोणाच्या बरोबर कारण अजून प्रेमच झालं नाही तर विवाहाच्या गोष्टी आत्ता कशाला करताय तुम्ही? तिकडनं संजय राऊत घोषणा करतायत थेट. संजय राऊत आहे ना, प्रेम मला पण करावं लागेल ना, विवाह मला पण करायचा आहे. संजय राऊत घाई करतायत? नाही, पण कोण काय करते ह्याच्यावर तुम्ही माझी रिएक्शन कशाला विचार करताय? महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात, ठाण्याचा प्रश्न आहे, असा असताना संजय राऊतांनी डायरेक्ट घोषणा करणं कितपत योग्य आहे? विकास आघाडीबद्दल बोलले नाही, ते शिवसेना आणि मनसेबद्दल बोलले, ते काय आमच्याबद्दल बोललेलं नाही आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची सुद्धा त्यांनी हायकमांडकडे तक्रार केलेली होती. ते प्रश्नाचं उत्तर मी काँग्रेसचा प्रतिनिधी आहे का? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र आहात म्हणून तुम्हाला काँग्रेसचा प्रतिनिधी आहे का? त्यांनी काय तक्रार केली याच्यावर तुम्ही माझ्याकडनं उत्तर विचारताय? पाहतोय आपण चर्चा जी आहे ती बाकी आहे आणि चर्चा झाल्यावरती सगळं समोर येईल असं जितेंद्र राऊत म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा अनिल सराजसोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.